हॅलो फ्रेंड्स. आज आपण अजून एक नवीन क्वेश्चनबद्दल डिस्कशन करणार आहोत. तो म्हणजे फॉरेन जजमेंट. त्याचा आपण कन्क्लुझिव्हनेस बघणार आहोत आणि प्रिझम्पशन ॲज टू फॉरेन जजमेंट ते देखील आपण आज या व्हिडिओद्वारे डिस्कशन करणार आहोत. तर बघूयात की वेगवेगळ्या काय काय महत्त्वाच्या तरतुदी आहेत फॉरेन जजमेंटबद्दल कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908मध्ये. तर सुरुवात करूयात डेफिनेशनपासून. तर सेक्शन 2 सबक्लॉज 6 डील्स विथ डेफिनेशन ऑफ फॉरेन जजमेंट. तर सेक्शन 2 सबक्लॉज 6 काय सांगतो बघूयात. फॉरेन जजमेंट मीन्स अ जजमेंट ऑफ अ फॉरेन कोर्ट. सेकंड नंबरचा पॉईंट बघूयात की आता आपण कन्क्लुझिव्हनेस आणि प्रिझम्पशन्स दोन्ही गोष्टी बघणार आहोत. तर सेक्शन 13 आणि 14 हे कन्क्लुझिव्हनेस आहे आणि प्रिझम्पशन आहे ॲज टू फॉरेन जजमेंट. तर सेक्शन 13 आणि 14 हे आहे रेस ज्युडिकेटाचा एक रूल आहे. सेक्शन 13 and 14 enacts the rule of res judicata in case of foreign judgments. These provisions embody the principle of private international law that a judgment delivered by a foreign court of a competent jurisdiction can be enforced by an Indian court and will operate as a res judicata between the parties thereto, except in the cases mentioned under section 13. आता बघूयात की कन्क्लुझिव्हनेस किंवा बाइंडिंग नेचर ऑफ फॉरेन जजमेंट. सेक्शन 13 म्हणजे ते कन्क्लुझिव्ह केव्हा असेल किंवा कन्क्लुझिव्ह केव्हा नसेल हे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया. पहिला पॉईंट आहे त्यामधला की फॉरेन जजमेंट हे कन्क्लुझिव्ह केव्हा असेल. A foreign judgment shall be conclusive as to any matter thereby directly adjudicated upon between the same parties or between parties under whom they or any of them claim litigating under the same title. आता कन्क्लुसिव्ह केव्हा असेल की पार्टी ज्या वेळेला सेम असतील किंवा टायटल ज्या वेळेला सेम असेल अशा सिच्युएशनमध्ये फॉरेन जजमेंट हे कन्क्लुझिव्ह असेल. आता कन्क्लुझिव्ह केव्हा नसेल. फॉरेन जजमेंट व्हेन नॉट कन्क्लुझिव्ह. इन फॉलोइंग केसेस इट शॉल नॉट बी कन्क्लुझिव्ह इफ फॉरेन जजमेंट नंबर 1 नॉट बाय अ कॉम्पिटंट कोर्ट, 2 नॉट ऑन मेरिट्स, 3 अगेन्स्ट इंटरनॅशनल और इंडियन लॉ, 4 अपोज टू नॅचरल जस्टिस, 5 obtained by fraud, 6 founded on a breach of Indian law. ह्या सगळ्या ज्या 6 गोष्टी आहेत या 6 गोष्टी जर हे होत असली यापैकी एकही गोष्ट जर कंप्लीट होत असेल तर अशा सिच्युएशनमध्ये फॉरेन जजमेंट हे कन्क्लुझिव्ह राहणार नाही आहे. सेक्शन 13मध्ये सांगितलेलं आहे की इन फॉलोइंग केसेस इट शॉल नॉट बी कन्क्लुझिव्ह. जर ते फॉरेन जजमेंट हे कॉम्पिटंट कोर्टाने दिलेलं नसेल, मेरिटवर ते जजमेंट डिसाईड झालेलं नसेल किंवा इंटरनॅशनल किंवा इंडियन लॉच्या विरुद्ध काही त्यामध्ये दिलेलं असेल त्या जजमेंटमध्ये किंवा नॅचरल जस्टिसच्या विरुद्ध असेल, अपोज टू नॅचरल जस्टिस, फ्रॉड ऑप्टेन बाय फ्रॉड करून ते जजमेंट मिळवण्याचा प्रयत्न केला असेल दोन्हीपैकी एका पार्टीनी, आणि शेवटचं आहे फाउंडेड ऑन अ ब्रीच ऑफ इंडियन लॉ, भारतीय कायद्याचं त्या ठिकाणी उल्लंघन झालेलं असेल. अशा सर्कमस्टन्सेसमध्ये फॉरेन जजमेंट हे कन्क्लुझिव्ह नसेल. आता इफेक्ट ऑफ फॉरेन जजमेंट बघूयात. सच जजमेंट इज कन्क्लुझिव्ह बाइंडिंग अँड वुड क्रिएट रेस ज्युडिकेटा बिटवीन द सेम पार्टीज ऑर इफ लिटिगेटिंग अंडर द सेम टायटल. आता ह्या 6 गोष्टी सांगितल्या की कन्क्लुझिव्ह केव्हा नसेल. आता या 6 गोष्टी देखील यामध्ये फुलफिल होत नसतील तर अशा परिस्थितीमध्ये ते जजमेंट आहे ते कन्क्लुझिव्ह असेल. तर अशा जजमेंट हे जे जजमेंट असेल ते बाइंडिंग असेल आणि वुड क्रिएट अ रेस ज्युडिकेटा बिटवीन द सेम पार्टीज ऑर इफ लिटिगेटिंग अंडर द सेम टायटल. रेस ज्युडिकेटा क्रिएट करेल. आता शेवटचा पॉईंट बघूयात या कन्क्लुझिव्हनेसबद्दलचा. Enforcement of a foreign judgment in India. It may be enforced by
instituting a suit on such a foreign judgment and instituting execution proceeding. सूट इन्स्टिट्यूट करून होईल किंवा एक्झिक्युशन प्रोसिडिंग इन्स्टिट्यूट करून या फॉरेन जजमेंटला इन्फोर्स करता येईल भारतीय न्यायालयांमध्ये. इरेग्युलॅरिटीज विल नॉट अफेक्ट फॉरेन जजमेंट. आता हे आपण बघितलं की कन्क्लुजनेस ऑफ अ फॉरेन जजमेंट आपण बघितलं. त्यानंतर बघूयात की प्रिझम्पशन ॲज टू फॉरेन जजमेंट. फॉरेन जजमेंटशी संबंधित काही प्रिझम्पशन आहेत CPC मध्ये. सेक्शन 14 डील्स विथ प्रिझम्पशन ॲज टू फॉरेन जजमेंट. ते काय आहेत आपण बघूयात. द कोर्ट शॉल प्रिझ्युम, वर्ड शॉल वापरण्यात आलेला आहे, तर मॅन्डेटरी प्रिझम्पशन आहे. द कोर्ट शॉल प्रिझ्युम अपॉन द प्रोडक्शन ऑफ अ सर्टिफाईड कॉपी ऑफ अ फॉरेन जजमेंट. फॉरेन जजमेंटची सर्टिफाईड कॉपी जर प्रोड्यूस करण्यात आलेली असेल तर कोर्टाने शॉल प्रिझ्युमच करावं दॅट सच अ जजमेंट वॉज प्रोनाऊन्स्ड बाय अ कोर्ट ऑफ अ कॉम्पिटंट ज्युरिडिक्शन. ते जे फॉरेन जजमेंट आहे ते कॉम्पिटंट ज्युरिडिक्शन असलेल्या कोर्टाने ते डिसाईड केलेलं आहे असं प्रिझ्यूम करावं. अनलेस द कॉन्ट्ररी अपियर्स ऑन द रेकॉर्ड. जर कॉन्ट्ररी काही गोष्टी जर अपोजिट पार्टीनी आणून दिल्या रेकॉर्डवर तर ते तेवढंच एक एक्सेप्शन असेल. अदरवाईज कोर्टाने प्रिझ्यूम करून चालावं की एखाद्या फॉरेन जजमेंटची सर्टिफाईड कॉपी जर कोर्टात प्रोड्यूस केलेली असेल तर सच अ जजमेंट वॉज प्रोनाऊन्स्ड बाय अ कोर्ट ऑफ कॉम्पिटंट ज्युरिडिक्शन. बट सच प्रिझम्पशन मे बी डिस्प्लेस्ड बाय प्रूव्हिंग वॉन्ट ऑफ ज्युरिडिक्शन. पण ते जे प्रिझम्पशन आहे प्रिझम्पशन ॲज टू फॉरेन जजमेंटबद्दलचं, तर ते डिस्प्लेस करता येईल एखादी गोष्ट म्हणजे प्रूव्ह करून, वॉन्ट ऑफ ज्युरिडिक्शन नाही आहे हे प्रूव्ह करून, आणि इट इज मॅन्डेटरी अँड रिब्युटेबल प्रिझम्पशन ऑफ लॉ. हे जे प्रिझम्पशन आहे फॉरेन जजमेंटचं, कारण वर्ड शॉल वापरला आहे त्यामुळं मॅन्डेटरी आहे आणि रिब्युटेबल आहे. रिब्यूट करता येऊ शकतं त्याला कॉन्ट्ररी एव्हिडन्स कोर्टामध्ये देऊन. तर अशा पद्धतीने आपण फॉरेन जजमेंट सेक्शन 2 सबक्लॉज 6 त्याचं कन्क्लुझिव्हनेस सेक्शन 13 आणि त्याच्याशी संबंधित असलेले प्रिझम्पशन बघितले जे सेक्शन 14 मध्ये आहेत. थँक्यू सो मच.